अध्याय 10. शरणागत मदन. अगस्ती मुनी म्हणतात, पराशर मुनींच्या तपश्चर्येत विघ्न आणण्यासाठी अप्सरा रंभा नृत्य करू लागल्या. आपल्या कामुक आणि मोहक हावभावांनी त्यांची स्थिर वृत्ती विचलित करण्याचा प्रयत्न करू लागल्या. कामदेव मदन यांनी पहिला मदन बाण सोडला. त्याचा मुनींवर काहीही परिणाम झाला नाही. शेवटी ज्या बाणाने त्याने साक्षात महादेवास ढळविले होते असा तिसरा शर सोडला. त्यामुळे पराशरांची समाधी भंग पावली. त्यांचे हृदय विचलित झाले. ताबडतोब त्यांनी डोळे उघडले. रंभा अप्सरासमवेत मदन आपली तपश्चर्या भंग करत आहेत असे त्याने अवलोकिले. हे इंद्राचेच कपट कारस्थान आहे हे त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणले. परंतु आपण शाप दिल्यास आपल्याच पुण्याचा क्षय होईल हे त्यांनी मनोमन जाणले. म्हणून त्यांनी शाप देण्याचे काम आपली पत्नी सत्यवती हिच्यावर सोपविले. तिच्या पातिव्रत्याचे विलक्षण तेज बघून सर्वजण भीतीने चळाचळा कापू लागले. सैरावर धावू लागले. सत्यवतीने आपल्या सौम्य आवाजात त्यांना आवरले. थांबा बाळांनो, घाबरू नका. आपण माझ्या अतिथी पूजनाचा स्वीकार करावा. तो न करताच गेलात तर मी आतिथ्य धर्म न पाळणारी पापी ठरेन. मदन, अप्सरा, रंभा इत्यादी सर्वजण साध्वी सत्यवतीचे बोलणे ऐकून लज्जित झाले. त्यांनी मुनिवर्य पराशर आणि सत्यवतीचे स्तुतिस्तवन गाण्यास आरंभ केला. मदन म्हणाला, हे महामुनी पराशर, प्रत्यक्ष परमात्माच तुमच्या हृदयी निवास करत आहे. साध्वी आणि पतिव्रता असलेली अशी सत्यवती आपली पत्नी आहे. त्यामुळे आपण देवाधिदेव इंद्रदेवालाही जिंकले आहे. तो तुमचा पराभव करू शकत नाही. मुनिवर्य, तुमचे ब्रह्मतेज, तपतेज आणि भार्या सत्यवतीचे पातिव्रत्य तेज या 3 शक्तींच्या सामर्थ्यामुळे आपल्याला असाध्य आणि अशक्य असे काही नाही. आपला निवास भुक्ती आणि मक्ती प्रदान करणाऱ्या दक्षिण काशी नामभिधान प्राप्त झालेल्या करवी क्षेत्रामध्ये आहे. म्हणूनच केवळ आपल्या दर्शनाने सर्व पापांचा विनाश होतो. पवित्र गंगा नदी स्नान केल्याचे पुण्यफळ लाभते. मी आपला तपोभंग करण्याचा प्रमाद केला. माझी फार मोठी चूक झाली. मला माफ करा. आम्ही इंद्राचे सेवक आहोत. आम्हाला जाण्यास अनुमती द्यावी. इंद्राला आम्ही काय सांगावे ते कृपा करून सांगा. पराशर मुनी म्हणाले, मी तपाचरण करत असताना सर्वजण त्यात विघ्न आणतात. म्हणून मदना इंद्राला त्या सर्वांचा बंदोबस्त करावयास सांग. पराशरांचा निरोप घेऊन मदन निघून गेला.